खरीप 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खरीप नियोजनाची जी काही तयारी आणि त्या अनुषंगाने कृषी निविष्ठांची जी खरेदी आहे, त्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना मी प्रथम आव्हान करणार आहे. आपण जे नियोजन केलेलं आहे, की ज्यामध्ये नगदी पिके म्हणजे विशेष करून कापूस, त्याचप्रमाणे तेलवर्गीय पिकांमध्ये मग सोयाबीन असेल, कडधान्य पिकांमध्ये विशेष करून मूग, उडीद आणि तूर या पिकांचा समावेश आपण असा करावा, जेणेकरून आपल्याला एकात्मिक शेती पद्धती आपल्याला अवलंब करता येईल. म्हणजे याचा सरळ अर्थ असा आहे, एका शेतकऱ्याकडे जर का 10 एकर असेल, तर पूर्णतः 10 एकर कापूस न लागवड करता, कारण की आता हवामानचा बदल, क्लायमेट रेझिलियन्स या सगळ्या गोष्टी लक्षात घेतात. वाढत्या निविष्ठांच्या किमती, मजुरांचा अभाव या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला एकात्मिक शेती पद्धतीकडे आपल्याला जावं लागणार आहे. आणि म्हणून माझ्या असलेल्या 10 एकरामध्ये किंवा जे काही क्षेत्र आहे, त्यामध्ये आम्हाला 30% आम्हाला पौष्टिक तृणधान्य घेता येईल का? नंतर 10% आम्हाला नगदी पिकाकडे जाता येईल का? आंतरपीक, मिश्र पीककडे आम्हाला जाता येईल का? मला हे नक्कीच माहिती आहे, की क्षेत्राची देखील आता फ्रॅगमेंटेशन आहे आणि म्हणून कमी क्षेत्रामध्ये जास्त पिकांची घनता वाढवून आपल्याला जैविक विविधता सांभाळायची आहे. कृषी निविष्ठा खरेदी करत असताना अधिकृत विक्रेते म्हणजे ज्याला परवानाधारक आहेत आणि जे परवानाधारक जे व्हॅलिड आहे, याची आपण खात्री करूनच त्यांच्याकडनं ते बियाणं, खतं आणि औषधं घ्यायची आहेत. घेत असतानाच जे आपण घेतो त्याचंच त्या बिलामध्ये अंतर्भाव झालेला आहे याची खात्री करायची आहे. बिल योग्य असल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करायची आहे आणि आपण हे केलंच पाहिजे. कारण की त्यामध्ये जर का काही अनुवांशिक आपल्याला बदल दिसला, काही तक्रारी असल्या बियाण्याचं, तर रीतसर आपल्याला अर्ज करण्यासाठी ते एक मूलभूत गोष्ट लागत असते. आणि म्हणून कृषी निविष्ठा खरेदी करताना आपण शेतकऱ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे. कुठलीही घाई न करता आपण ती कृषी निविष्ठा खरेदी करावी. जे नियोजन केलेलं आहे त्याच वाणांची मागणी करा. आता आपण असं बघतो की विशिष्ट प्रकारच्या वाणांकडेच सगळे शेतकरी जातात. तसं न करता शिफारसीत ज्या जाती आहेत, आपल्या परिसरात आपल्या शेताला ज्या अनुसरून आहेत, त्याचाच लागवड करावी, त्याचीच मागणी करावी आणि ती मागणीपोटीच आपण एक रीतसर त्याची पावती घ्यावी, त्याच्यावरती स्वाक्षरी करावी. घरी बियाणं आल्यानंतर बियाण्याची पिशवी, थोडंफार प्रमाणात शिल्लक असलेलं बियाणं आणि पावती हंगाम पिकाचा संपेपर्यंत ते सांभाळून ठेवावं. हे मूलभूत गोष्टी आपण न केल्यामुळे आपला फार आर्थिक नुकसान देखील काही गोष्टी काही चुकीच्या पद्धतीमुळे होत असतो. त्याचप्रमाणे आपण यावर्षी एक आव्हान आम्ही करणार आहोत शेतकऱ्यांना, की रासायनिक खतांच्या वाढती किमती लक्षात घेता आणि सलग पीक पद्धती न घेता क्लायमेट चेंज किंवा ग्लोबल वॉर्मिंगला जर का एक महत्त्वाचं कारण जर का कुठलं असेल, तर एकरी पीक पद्धती आहे. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विशेष करून खानदेशमध्ये फक्त कापूस घेतला जातो. पण जर का कापूस हे नक्कीच चांगलं पीक आहे, परंतु सलग कापूस पीक घेतल्याने वर्षानुवर्षे जमिनीची पोत खराब होते. हीट आपल्याला वाढते आहे. आपण त्याचा अनुभव देखील यावर्षी घेतला आणि म्हणून कापसामध्येच आम्हाला आंतरपीक घेता येईल का? मिश्र पीक घेता येईल का? तर नक्कीच ते जीवोचं जीवन म्हणून यातला आपल्याला चालणार आहेत. आणि म्हणून कापसामध्ये मूग असेल, कापसामध्ये उडीद असेल, कापसामध्ये तूर असेल, तुरीमध्ये मूग असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, या सगळ्या प्रकारचा अंतर्भाव आपण आंतरपीकमध्ये घ्यायचा आहे. मिश्र पीक करायचं आहे. चहूबाजूला आम्हाला मका लावता येईल का? सातपानी ज्वारी लावता येईल का? चिकनी ज्वारी लावता येईल का? जेणेकरून पक्षी बसून पुढे आपल्याला एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये उपयोग होणार आहे. आच्छादनाचा उपयोग होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कडधान्य पिकांच्या मुळाला असलेल्या गाठीमुळे हवेतला नत्र ते शोषून घेतात आणि म्हणून जमिनीची सुपीकता, पिकाला लागणारा नैसर्गिक नत्र आणि आपलं आरोग्य हे देखील त्या ठिकाणी सांभाळलं जाणार आहे. आणि एवढंच नव्हे तर आंतरपिकाच्या मधून आपल्याला झालेलं आच्छादन, पडणारा पालापाचोळा यामुळे सेंद्रिय कर्ब वाढणार आहे, की जो आज आपल्या महाराष्ट्राचा आणि विशेष करून खानदेशमधला कोल्हापूर साईडचा हा कर्ब कमी झालेला आहे. तो वाढण्यासाठी नक्कीच कडधान्यांच्या पिकांचा पालाचा अवशेष आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून या वर्षाच्या पीक पद्धतीमध्ये आपण जैविक बायोडायव्हर्सिटी पीक पद्धती घेणार आहोत. त्याचप्रमाणे घेत असताना पौष्टिक तृणधान्य ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, त्याचप्रमाणे भरड धान्य म्हणून मका, त्याचप्रमाणे कडधान्यामध्ये मूग, उडीद, तूर आणि मग नगदी पिके अशा प्रकारचा एक अंतर्भाव आपण करून एक शाश्वत शेतीकडे जाणार आहोत. आणि जे काही पावसाची आकडेवारी दर्शवली जाते, तर योग्य पाऊस असा राहणार आहे. जरी उशिरा जरी सुरू झाला, परंतु तो आपल्याला या सर्व पिकांसाठी, पीक पद्धतीसाठी पुरणार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला पाणी जिरवण्यासाठी आपल्याला शेत बांधणी करणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे.
फुटलेले बांध देखील आता दुरुस्त करणं हे महत्त्वाचं आहे. आणि खरं तीच वेळ आता आपल्याला दिलेली आहे निसर्गाने. पाऊस उशिरा सुरू होणार असल्याने शक्यतो 22-23 जूनला हा पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला दिसतो. यावर्षी जरी आता केरळामध्ये पाऊस आलेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये सरासरी 12 जून नंतर जो पाऊस येणार आहे, तोपर्यंत आपल्या या सगळ्या आराखड्याचं नियोजन, बांध बंदिस्ती, पीक पेरणीचं नियोजन हे आपण सगळ्या शेतकऱ्यांनी करावं आणि खरीप हंगामामध्ये चांगल्या प्रकारची पीक पद्धती घ्यावी, एवढंच या ठिकाणी मी आवाहन करतो.